नमस्कार मंडळी, गावाकडची चव या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण करणार आहेत पावभाजी, गावाकडची पावभाजी. त्यासाठी बटाटे शिजण्यासाठी टाकलेत. इकडे 2 कांदे चिरून घेतलेत, 2 टोमॅटो आहेत आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे. तर हे सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे. इकडं मिक्स वेज आहे, ते आपण रेडीमेड आणलेलं आहे. आणि इकडे आहे 2 कच्च्या टोमॅटोची प्युरी. कच्च्या टोमॅटोची प्युरी आहे त्यामुळे ती तशी दिसते. साईडला आहे कोथिंबीर वरून टाकण्यासाठी. पावभाजी मसाला आहे, धना पावडर आहे आणि बाकीचा पण मसाला आहे, ते पुढं मी सांगेनच. तर बटाटे आता जरा 80% शिजत आलेत. त्यात आपण मिक्स व्हेज टाकूयात, म्हणजे एक 5 मिनटं मिक्स व्हेज शिजून. आणि बटर आहे, बटरशिवाय पावभाजी अपूर्णच आहे. हा मिक्स व्हेज व्हेजिटेबलचं पॅकेज आहे बघा. तर मी त्यातलं हाफ पॅकेज घेतलं आहे. तुम्हाला वाटेल म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. बटाटे छान शिजले तर त्यात आपण बघा मिक्स व्हेज टाकलेले. हे बघा बटाटे शिजलेले आहेत छानपैकी. आता आपण ते साईडला काढून घेऊयात. हे बटाटे सगळे वॉश करून सोलून घेतलेले आहे, ते सालट काढलेले आहे. आता कढई ठेवली आहे, परत गरम करून त्यात तेल टाकूया आणि नंतर बटर टाकूया, म्हणजे बटर करपत नाही आहे. तर तेल ऑलरेडी मी टाकलं होतं थोडंसं, हे बघा. आणि त्याच्यामध्ये बटर टाकलेले. तर त्यात कांदा टाकला. कांदा छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा. कलर चेंज झाल्याच्या नंतर अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट मिक्स करायची आहे आणि 2 ते 3 मिनिट त्याला तशीच सोडून द्यायची आहे, छान तेल सुटेपर्यंत. बघा 2 मिनिटांनी कलर चेंज झालेला आहे. त्यात आपण टाकूया टोमॅटो, कट केलेलं टोमॅटो. 2 टोमॅटो घेतलेत मी. छान मिक्स करूया. त्याला पण 2 मिनिटं थांबूयात. नंतर टाकूयात मसाले. आता ह्यात घरचा मसाला 2 चम्मच आहे, धना पावडर 1 चम्मच आहे, पावभाजी मसाला 3 चम्मच आणि हळद 1 चम्मच आहे. आणि मीठ घेतलं इकडं 2 ते 3 चम्मच मीठ आहे. आता मिक्स केलंय छान प्रकारे. आता त्यात टाकूया कच्च्या टोमॅटोची प्युरी. ते छान मिक्स करून घेऊया. आता छान मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण झाकण ठेवूया एक 5 मिनिटासाठी. लो गॅस करूया आणि नंतर हे सोललेलं मॅश करूया तोपर्यंत. आता बघा हे मिक्स व्हेज मॅश केलेले. आता बटाटे मॅश करून घ्यायचे. आता हे झालेत 5 मिनटं. झाकण काढूया
तेल सुटलेलं आहे बघा, छान मसाला फ्राय झालेला आहे. मिक्स करून त्याच्यामध्ये अर्धा लिंबू आहे ते लिंबू टाकूयात. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत झाकण ठेवूयात 2 मिनटासाठी आणि हे बटाटे मॅश करूयात. आता बघा हे सगळं मॅश करून घेतलेलं आहे मी. आता हे झाकण काढून त्यात आपण पाणी टाकूया. आता हे वाटणच्या भांड्यातलं पाणी आहे, नाही तर तुम्ही म्हणसान कसलं टाकते. गॅस फुल करूया, लो होता तो. ओके, आता हे बटाटे त्याच्यामध्ये टाकूयात आपण मॅश केलेलं सगळं सामान. आता मी टाकून घेते, कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे. आता हे बघा टाकलेले. आता मस्त त्याच्यामध्ये पण मॅश करूया जरा. छान प्रकारे सगळं एकत्र करून घ्यायचे. बघा हे 1-2 मिनटात उकळी आलेली आहे. छान झाकण ठेवूया आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर बटर टाकून घेतलेले आहे मी वरून. तर अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झालेली आहे. तर तुम्ही सर्व करून खाण्यासाठी देऊ शकता. आणि असा छान छान गावकडच्या रेसिपीसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.